नमस्कार. अजिंक्य भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी कुमारी आकांक्षा गोमासे. आज आपल्यासोबत उपस्थित आहे खगोल अभ्यासक श्री प्रभाकर दौड सर. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर सर यांचे नुकतेच निधन झाले. त्या संदर्भात आपण काही प्रश्न आणि काही चर्चा आपण इथे उपस्थित प्रभाकर दौड सरांसोबत करणार आहे. तर सर्वात आधी आपण स्वागत करूया. नमस्कार सर. अजिंक्य भारतमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर. थँक्यू सर. सर्वात आधीचा प्रश्न असा विचारायचा वाटतं की जयंत नारळीकर सरांशी आपली पहिली भेट केव्हा झाली आणि तो आपला अनुभव कसा होता सर? डॉक्टर जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, फार मोठे गणितज्ञ आणि आपल्या देशाला एक फार मोठी उपलब्धी असलेले डॉक्टर नारळीकर यांच्याशा भेटीचा विचार माझ्या मनामध्ये भरपूर दिवसापासून होता. परंतु योगायोगाने 1991मध्ये सर पुण्याला आयुकाचे डायरेक्टर असताना त्यांनी देशातून 15 लोकांची निवड केली आणि त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये बोलावलं आणि त्या भेटीचा म्हणजे सरांचा 21 दिवसांचा सहवास लाभला. त्याच्यामध्ये सरांनी आपल्या या विश्वभारती केंद्राला एक चांगल्यापैकी टेलिस्कोप पण दिला आणि एक चांगला अनुभव सरांच्या भेटीतून मार्गदर्शनातून मला मिळाला. तर सर ते 21 दिवस जो आपल्याला सहवास लाभला तर त्यामधून आपण नेमकं काय शिकले त्यामध्ये त्या 21 दिवसांमध्ये? 21 दिवसामध्ये दुर्बिणीचं वर्कशॉप होतं मॅडम आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेली मंडळी त्या ठिकाणी मोठ्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही त्या दुर्बिणीचं काम केलं आणि स्वतः त्या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये काही दुर्बिणी तयार केल्यात आणि प्रत्येकाला त्यांनी एक एक टेलिस्कोप दिला आणि सरांचं एवढं मार्गदर्शन, वास्तविक पाहता जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ परंतु अतिशय साधं राहणं, अगदी सहज कोणाशीही बोलणं आणि साध्या सरळ भाषेत त्याची उत्तरं देणे आणि असं एवढ्या मोठ्या पदावर पोचलेली व्यक्ती परंतु कुठल्याही प्रकारचा गर्व अभिमान त्यांना नव्हता आणि त्याच्यामुळे आम्हालाही त्यांच्यापासून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तर मग या भेटीमधला एखादा असा आठवणीतला प्रसंग सर आपला? प्रसंग असा सांगता येईल मॅडम की एक माझ्या पाठीवर पडलेली सरांची थाप. अच्छा. वास्तविक पाहता मी त्या 15मध्ये एक म्हणून सहभागी झालो परंतु ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला आम्ही लोक संगणकावर काही पाहायचो आणि काही लोक त्याच्यात हे करायचे की बाबा आपल्याला काही आकाशातल्या काही गोष्टी बघायच्या. तर त्या ज्या वेळेला मी संगणक पाहिलंसुद्धा नव्हतं त्यावेळेला परंतु मी बाजूला बसलेला असल्यानंतर एक देवयानी आकाशगंगा म्हणून अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्या आकाशात आहे, ज्याला M31 म्हणून ते ओळखल्या जाते आणि ती शोधण्याचा प्रयत्न 1-2 लोकांनी केला परंतु तो काही साध्य झाला नाही आणि मला तर त्याचं काही गंधच नव्हता. परंतु मी लगेच सरांना विचारलं की म्हटलं जो इव्हेंट आपल्याला बघायचा तो आकाशात असला तरच बघता येईल का नाही? तर ते म्हणत नाही, तो आकाशात पाहिजेच यावेळेला. तर मी त्यांना सांगितलं की सर देवयानी आकाशगंगा जवळपास 1.5 तास झाला क्षितिजाच्या खाली गेली, त्याच्यामुळे इथून ते नाही मिळणार. तर ते सरांनी एकदमच सांगितलं की सर तुम्ही कुठून आलात? म्हणजे वास्तविक पाहता त्या खोलीत जरा अंधार होता पण मी सांगितलं मी अकोल्यावरून आलो. ते म्हणत खूप छान, तुमचा अभ्यास प्रॅक्टिकली अभ्यास भरपूर आहे. आणि त्याच्यात मला एक विशेष असं जाणवलं मॅडम की तिथे चांगले मोठे मोठे सायंटिस्ट होते परंतु खगोलशास्त्राच्या संदर्भात प्रत्यक्ष आकाशाची माहिती ही फार कमी होती त्या लोकांना आणि थेरॉटिकल माहिती मात्र माझ्यापेक्षा भरपूर होतं. नक्कीच सर. तर मग ती आपल्याला एक आपल्या अकोल्यासाठी सुद्धा अभिमानास्पद बात होती की तुम्ही त्या ठिकाणी तिथे गेले आणि तुम्हाला सरांनी तिथे त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर आपल्या या खगोल विषयामध्ये जो आपला अभ्यास आहे तर यामधले आपलं गुरु आपण कोणाला मानता सर? गुरुच्या संदर्भात असं मानता येईल की एक डॉक्टर नारळीकर माझे गुरु, एक त्याच्या आधी एक नाशिकला डॉक्टर सुधाकर भालेराव म्हणून आहेत. वास्तविक पाहता त्यांना मी पाहिलं नाही, परिचय नाही परंतु त्यांचा एक लेख मी हेलेचा धूमकेतू ज्या वेळेला 1985मध्ये आला होता त्यावेळेला त्यांचा एक लेख वाचला आणि त्या लेखानुसार मी त्याचं शोधन केलं आणि शोधल्यानंतर मला तो सापडला. मी सरांना पत्र लिहिलं की सर जो हा इव्हेंट मी शोधला हा हेलिचाच धूमकेतू आहे का?
कारण आपल्याकडे टेलिस्कोपही नव्हता त्यावेळेला. पण सरांनी मला ताबडतोब उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतातून नाही जगातून पहिले असाल की तुम्ही साध्या डोळ्यांनी पाहिला. साध्या डोळ्यांनी मी पण पाहिलेला नाही म्हणे, परंतु तुम्ही ग्रामीण विभागात राहता, तुमचं ते शोधकृती अधिक दिसते मला, आणि मला त्याच्यापासून वेगळी प्रेरणा मिळाली. आपल्यालाही काहीतरी आकाशातून काही पाहता येते, करता येते. नाही सर्वसाधारण लोक असा विचार करतात की बाबा आकाश फक्त चांदणे आहेत, ग्रह आहेत, तारे आहेत, परंतु आकाशात खूप काही आहे की ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. तर सर मग आपल्याला याची खगोल अभ्यासाची आवड कशी निर्माण झाली सर मुळात? म्हणजे सर्वात आधीचा बेसिक असा क्वेश्चन आपला की आवड कशी निर्माण झाली सर? आवडीच्या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल मॅडम की मी लहान असताना आकाशाची ओढ होती, तशी प्रत्येकालाच असते, चंद्र, ग्रह, चांदण्या. परंतु एक थोडंसं आकर्षण अधिक वाढायचं कारण की जे काही इव्हेंट आले, समजा उदाहरणार्थ खग्रास ग्रहण, चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, त्याच्याकडे ओढा अधिक वाढल्यामुळे आणि आकाशात ज्या काही घडामोडी घडतात, ग्रहांचं भ्रमण होते, राशीचक्रातून त्यांना आपल्याला पाहता येते, त्याच्यामध्ये कल अधिक असल्यामुळे त्याची आवड वाढली आणि थोडंसं अभ्यास करून, आणि विशेषतः मला पीकेव्हीच्या ग्रंथालयाचा खूप मोठा लाभ झाला. म्हणजे अकोला ज्या प्रकारे पीकेव्ही आपल्याला फक्त शेतीविषयकच नाही असून आपण खगोल विषयात सुद्धा त्याचं खूप मोठं भरीव योगदान आहे असं मानलं जाईल. सुरुवातीला मलाच असं वाटलं की इथे फक्त कृषीच्याच ग्रंथांचा अधिक सहभाग असेल, परंतु तिथे प्रत्यक्ष मी अनुभवलं. PP देशमुख म्हणून ग्रंथपाल होते त्या तिथले हेड, आणि त्यांनी सांगितली सर बाहेरच्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे घेत नाही, परंतु तुम्ही एक अपवादात्मक आम्ही तुम्हाला परमिशन देऊ आणि तुम्ही इथे बसून त्याचा अभ्यास करू शकता. तर आणि सोबत सर आपण या खगोल अभ्यासामध्ये काही विशेष आपले उपक्रम आपण राबवलेले असतील तर त्यामधले काही एखादा उपक्रम? विशेष म्हणजे आपल्याला खगोलाची भूगोल हा विषय निसर्गाच्या संबंधित आहे आणि भूगोल हा विषय विज्ञानाची आई आहे. त्याच्यामुळे खगोल आणि भूगोल हे एकत्रित आहेत. आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये भूगोल विषय ज्या वेळेला शिकतो आपण, कारण मी जवळपास पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती महाराष्ट्र राज्य त्याचा सदस्य राहिलेलो आहे जवळपास 25 वर्ष, आणि त्याच्यातून मला असं जाणवलं की भूगोल हा विषय खरोखर प्रॅक्टिकलचा आहे, परंतु केवळ पुस्तकाच्या आधारे हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्यापैकी पोचत नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयोग केले, काही प्रात्यक्षिकं दाखवली, म्हणून आपण जवळपास एक 80 मॉडेल तयार केली विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. उदाहरणार्थ विदर्भापासून समुद्र दूर आहे, खाडी, आखात, सामुद्रधुनी ह्या ज्या संकल्पना आहेत, एवढं कशाला किनारा, ही पण आपल्याला संकल्पना समजायला अवघड जाते. तर त्या संदर्भात मॉडेलच्या माध्यमातून नद्या वाहताना वगैरे ते एक विश्वभारती नावाची आपण संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून या खगोल विज्ञानाचा आणि भूगोलाचा अधिकाधिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रसार करण्याचा विचार केला. तर त्यामधील एखादा असा अनुभव की आपण विद्यार्थ्यांसोबत एखादं काही पाहतोय आकाशामध्ये, तर असा एखादा अनुभव आपल्याला आलेला आहे कसं? भरपूर, कारण विद्यार्थ्यांना आकाशाचं आकर्षण आहे आणि विशेषतः आपल्याकडे डॉक्टर नारळीकरांनी दिलेला एक टेलिस्कोप, एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक डॉक्टर चौधरी म्हणून आपल्याकडे आले होते अमेरिकेतून, त्यांनी पण आपल्याला एक टेलिस्कोप दिला आणि मजजोळचा एक टेलिस्कोप. या टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण शाळा महाविद्यालयातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी चांगल्यापैकी सहभाग घेतात आणि त्याच्यातून आपल्याला गुरुग्रहाचे 4 चंद्र आणि त्याच्यानंतर तुमच्या चंद्राची विवरं, शनिग्रहाची कडी आणि बुधाच्या आणि शुक्राच्या हे अंतर्ग्रह असल्यामुळे त्यांच्या कला पण पाहता येतात आणि विद्यार्थी इतका आनंद व्यक्त करतात की त्याच्यासोबत पालकसुद्धा म्हणतात की आमच्या आयुष्यात असा अनुभव आम्ही घेतला नाही आणि त्याच्यातून आपल्यालाही एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो. सर तर आता खगोल अभ्यास, आपण खगोल अभ्यासक म्हणून आपली ख्याती आहे, तर सध्यामध्ये खगोल अभ्यासाचा कल जो आहे तो कमी होत चाललेला आहे. तर याची आवड निर्माण व्हावी, तर या संदर्भात आपण काय बोलाल? म्हणजे पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आभाळाची, आकाशाची, चंद्रताऱ्यांची तर ओढ आहेच विद्यार्थ्यांना, पण खगोल अभ्यासाची ओढ सुद्धा इथे आवड निर्माण व्हावी याकरिता आपण काय बोलाल सर? खगोलाच्या आवडीबद्दल आपल्याला असं सांगता येईल की वास्तविक पाहता भारत हा एक अतिशय प्राचीन आणि पौराणिक पद्धतीचा आणि चांगल्या
अभ्यासाचा देश म्हणून ओळखला जायचा. आपल्याकडे आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त असे खूप मोठे चांगल्यापैकीचे शास्त्रज्ञ होऊन गेलेत. त्यांनी याचा खूप चांगला अभ्यास पण केला आणि मध्यंतरीचा कालावधी मात्र थोडासा वेगळा गेल्यामुळे आपण या ज्ञानापासून दुरावलो. परंतु आता मात्र त्याच्यामध्ये मुलांमध्ये सुद्धा अवेअरनेस येत आहे किंवा जेणेकरून आकाशाचा अभ्यास व्हायला पाहिजे, ग्रहांची माहिती झाली पाहिजे आणि विशेषतः पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा हा अभ्यासक्रम ग्रहणाच्या माध्यमातून, ग्रहांच्या माध्यमातून, चंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस निर्माण होत आहे. आणि विशेषतः इस्रोला पण आपल्याला आपली भारतीय जी संस्था आहे अंतराळ विभागातली, त्यांचं पण कार्य मोठं असल्यामुळे चंद्रयान 1, चंद्रयान 2, 3, गगनयान, आदित्य L1 या भरारीबरोबर आपल्या लोकांमध्ये सुद्धा याच्या जागरूकता अधिक निर्माण झालेली आहे. नुकतीच सुनीता विल्यम्स आपल्या भारतीय वंशाच्या त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला होत्या, त्या आता परत आलेल्या आहेत. ते स्टेशन पण आपल्याला विशेषतः साध्या डोळ्यांनी पाहता येते. ज्या वेळेला ते स्पेस स्टेशन आपल्या भागातून जाते तर ते आपल्याला साध्या डोळ्यांनी सहज बघता येते. त्याचाही अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. तर सर, मग ही विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याकरिता आपण काही कार्यशाळा की छोटे मोठे असे आपण इथे प्रशिक्षण घेऊ शकतो का सर? होय, जरूर. वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आणि त्याचबरोबर काही संस्थांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत अधिक पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी आपण जे विश्वभारती केंद्राची रचना केली की तिथे आपण बरेचसे काही नकाशे, महाराष्ट्र, जगाचा नकाशा, असे एक प्रमाणबद्ध नकाशे मोठ्या स्वरूपाचे जिथे तुम्हाला नदी वाहताना दिसेल. म्हणजे बऱ्याचशा संकल्पना मुलांना सहज समजतील. प्रॅक्टिकली मॉडेल म्हणून आपण हे केलेलं आहे. कारण हा विषय जसा सायन्सचा, विज्ञानाचा विषय आहे, तर याच्यातून आपल्याला जर प्रयोगाच्या माध्यमातून, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि काही कोडवर्डचा सुद्धा वापर केला. एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर भारताच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याच्या आपण लक्षात राहत नाही, परंतु एक काल पिशी अविसा हमनी हा एक कोडवर्ड जर लक्षात ठेवला म्हणजे काराकोरम ते पासून ते अगदी निलगिरीपर्यंत आपल्याला सगळ्या पर्वतरांगा सहज लक्षात राहू शकतात. अच्छा, म्हणजे संपूर्ण अभ्यास करता करता आपलं त्यामध्ये पण एक हे आहे की आपण अगदी आपल्या एकेका शब्दांवरून पण आपण संपूर्ण याची माहिती लक्षात ठेवू शकतो. नक्कीच. तर आता आपली जी नवी पिढी आहे, ज्यांना खगोल अभ्यासाविषयी आणखी माहिती हवी असली तर यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता सर? संदेश एवढा देता येईल आपल्याला की एक तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला जर या खगोल विज्ञानात जर आवड असेल तर एक आपण आकाश मित्र नावाचा एक ग्रुप पण आहे आपला. त्याच्यावर आपण दर 15 दिवसाचा आकाश देतो आणि बऱ्याचशा आपल्या जिल्ह्यातल्या, वाशिममधून, काही अमरावतीमधल्या, काही बुलढाणा जिल्ह्यातल्या शाळा पण त्याच्यात सहभागी झालेल्या आहेत की जेणेकरून त्यांच्यापर्यंत शिक्षकाच्या माध्यमातून ही माहिती जाते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येतो आणि प्रत्यक्ष आकाशसुद्धा अनुभवता येते, पाहता येते. उदाहरणार्थ ग्रहांच्या युत्या असतात, काही ग्रहणं घडून येतात, काही मध्यंतरी उल्कावर्षा होतो, एखादा धूमकेतू येतो. तर या आकाशाविषयीची आपली जी पूर्वापार चाललेली आवड आहे ती अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपलं विश्वभारती विज्ञान केंद्र निश्चितच या लोकांना सहकार्य देण्यासाठी कधीही तयार आहे. नक्कीच सर, अगदी. आणि माझ्यासमोर इथे पत्र आहे सर, जे आपल्याला जयंत नारळीकर सरांकडून आलेलं आहे. तर याबद्दल आपण काय बोलाल सर? हे पत्र आपण 2 पत्र आहे, जवळपास 2 नाही आहे, आणखी पत्र आहेत. तर आपण या पत्रांबद्दल इथे काय बोलू शकता सर? या पत्रांबद्दल एवढंच सांगता येईल सर की वास्तविक पाहता अतिशय फार मोठी असलेली ही व्यक्ती, परंतु त्यांचा आणि माझा जो परिचय झाला या पत्राच्याच माध्यमातून झाला. मला आलेल्या या अभ्यासातून ज्या काही शंका निर्माण झाल्या तर सरांनी माझ्या प्रत्येक पत्राचं उत्तर अगदी ठराविक वेळेत दिलेलं आहे आणि माझं समाधान केलेलं आहे. त्याच्यामुळे हे पत्रसुद्धा एक गुरुच्या स्वरूपात त्यांचाच आशीर्वाद म्हणूया, त्यांची प्रेरणा म्हणूया म्हणून मी जपून ठेवलेली आहेत. बरीचशी पत्रं मला आज नाही उपलब्ध झाली, परंतु काही पत्रं त्यांच्या हस्ताक्षरात केलेली आपल्यापुढे एक आपण या ठिकाणी दर्शवतो. आणि त्यांचं विशेष मला एवढंच जाणवते की त्यांनी कुठल्याही प्रकारचं काही न करता आपल्यासाठी, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसाधारण लोकांसाठी हा विषय अधिक चांगल्यापर्यंत पोचावा, लोकांपर्यंत जावा असं
एक कार्य, फार महान स्वरूपाचं कार्य त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या जगासाठी केलेलं आहे. नक्कीच. आणि आपल्यासोबत आज सर आपण पत्रसुद्धा आपल्या प्रेक्षकांना इथे दाखवावे. होय, आपलं पहिलं पत्र आहे आणि भरपूर असे पत्र आणि सोबतच सरांसोबत घेतलेले क्षणचित्र सुद्धा आहेत, परंतु ते काही कारणास्तव इथे आपल्याला उपलब्ध झालेले नाहीत. परंतु आपण पत्र पाहू शकता जे सरांनी इथे आपल्याला दाखवलेले आहेत, जे जयंत नारळीकर सरांकडून सरांना आलेले आहेत. बरोबर. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत होते खगोल अभ्यासक प्रभाकर दौड सर आणि आपण संपूर्ण आपली ही अभ्यासपूर्ण मुलाखत इथे आपण घेतलेली आहे. सरांकडून आपण संपूर्ण खगोल अभ्यासक असल्यामुळे आपण संपूर्ण माहितीसुद्धा घेतलेली आहे. तर आपण सरांचे आभार मानूया. खूप खूप धन्यवाद सर. आणि प्रसिद्ध असे खगोल अभ्यासक प्रभाकर दौड सरांची ही मुलाखत नक्की आपण पाहावी. नवीन नवीन उपक्रम आणि मुलाखतीसाठी अजिंक्य भारत न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही आपल्याला मुलाखत कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.